नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. आपण रेल्वेवरचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि एकाच कन्सेप्टवर आधारित असणारे वेगवेगळे प्रश्न आजच्या शिक्षणामधून आपण पाहणार आहोत. प्रश्न हे मिक्स प्रश्न असणार आहे, म्हणजे कन्सेप्ट एकच असेल असं नाही. म्हणजे आत्तापर्यंत आपण नाही का एक टाईप असेल तर त्या टाईपचे 4-5 उदाहरण, आता मिक्स प्रश्न असतील. स्टेप बाय स्टेप त्यांची लेवल वेगवेगळी होत जाणार आहे. प्रश्न कसे असतील ते पाहणं चालू करूयात. मी समजून सांगतो, तुम्ही फक्त समजून घ्या, व्यवस्थित लक्ष देऊ नये का प्रश्नामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतील तर. चालेल, चालू करूयात. आजच्या शिक्षणाला काही परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे आपण याला थोडंसं व्यवस्थित समजून घ्यात. 8 किलोमीटर पर आवर वेगाने जाणाऱ्या चोराचा पाठलाग 10 किलोमीटर पर आवर वेगाने एक पोलीसवाला करत आहे. म्हणजे जर तुम्हाला या प्रश्नात विचारलं चोराचा वेग किती, तर चोराचा वेग आहे 8 किलोमीटर पर आवर. तुम्हाला विचारलं पोलिसाचा वेग किती, तर पोलिसाचा वेग आहे 10 किलोमीटर पर आवर. जर त्या दोघात 100 मीटर एवढे अंतर असेल तर पोलीसवाला त्या चोरास किती वेळेत पकडेल. पोलीसवाला पकडणार आहे त्या चोराला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं गृहीत धरलं, त्या दोघांमधलं अंतर दिले 100 मीटरचं. म्हणजे हा इथं जर पोलीसवाला असेल, इथं आपला चोर असेल, थीप असेल, राईट. या दोघांमध्ये अंतर किती मीटरचं आहे? 100 मीटरचं. हा पोलीसवाला इथून पळणं चालू करणार, पण चोर काही तोपर्यंत उभा थोडी राहणार आहे. चोराचं सुद्धा पळणं चालू ठेवणार ना 8 किलोमीटर पर आवरने. मागून हा पोलीसवाला 10 किलोमीटर पर आवरने. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल मी सांगितलं होतं कुत्र्याचं. तुम्ही कुत्र्याच्या जवळ पाय मारायचा आणि पुढे जाऊन थांबायचं याचा अर्थ तुमचं पळणं चालू ठेवायचं. तुम्ही समोर पळणार, मागून कुत्रा पळणार. हे तसंच आहे. चोर समोर पळणार, मागून पोलीसवाला पळणार. पोलीसवाल्याची स्पीड आहे 10, चोराची स्पीड आहे 8. मग आमचं जे या दोघांना भेटण्याची वेळ आहे, म्हणजे पोलीस चोराला पकडतो म्हणजे भेटणारच ना, गळा भेट घेणारच आहे नंतर. तर मग भेटणारच आहे, तर भेटण्याची वेळ बराबर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, अंतर. आणि भागाकारात 2 वेग दिलेत. वेगांची दिशा सारखी आहे, वेगांची दिशा समान आहे. वेगांची दिशा समान आहे म्हणून वेगांची काय करत असतो आपण? वजाबाकी करत असतो, राईट. वेगांची वजाबाकी. अंतर्भागीला वेग असणार आहे, 2 वेग आहेत म्हणून वेगाची वजाबाकी. आणि ह्या गोष्टी आपण सगळ्या अगोदर शिकलोय. सेम असे भरपूर सारे एक्झाम्पल आपले झालेले आहेत, राईट. सर दोघांमध्ये अंतर किती मीटर आहे? तर दोघांमध्ये अंतर 100 मीटर आहे. वेगांची वजाबाकी याचा अर्थ 10 मधून 8 वजा करणार, 10 - 8. पुढे करूयात. सर 100 मीटर भागाकारात 10तून 8 गेले, राहिले 2. पण हे कशामध्ये येणार? हे पण किलोमीटर पर आवर मध्ये आहे, हे पण किलोमीटर पर आवर मध्ये आहे. म्हणजे दोघांचा फरक सुद्धा किलोमीटर पर आवर मध्येच येणार, राईट. स्वतःला एक प्रश्न विचारायचा की सर हे मीटर मध्ये आहे, हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. गब्बर सिंग ठाकूर सिंग परिवार प्रॉपर लक्षात असतील तर तुम्हाला इथं गुणाकारात मध्यस्थी करणारा व्यक्ती लागेल किंवा नाही लागेल, हा प्रश्न स्वतःला विचारला. तो स्वतः सांगितले हे मीटर दुसऱ्या परिवारातला, किलोमीटर दुसऱ्या परिवारातला, म्हणजे मला गुणिले इथं 18/5 घ्यावं लागेल, म्हणजे घ्यावंच लागेल. येणारं उत्तर सेकंदामध्ये येणार. येणारं उत्तर कशामध्ये येणार? सेकंदात. वेळ कशात येईल? सेकंदात. काटाकाटी करण्याच्या अगोदर या दोघांचा गुणाकार करून घ्या. बोला बरं. 100 गुणिला वर राहिले 18 छेदामध्ये 5 दोन्ही 10. हा शून्य हा शून्य कटलाय. हे 18 गुणिले 10 जर केलं 180. येणारी वेळ सेकंदामध्ये येणार. कशामध्ये येणार? सेकंदामध्ये. म्हणजे किती वेळानंतर पोलिसाने चोराला पकडले असेल तर 180 सेकंदानंतर. 180 सेकंद म्हणजेच किती मिनिट रे? 60 सेकंदाचा 1 मिनिट होत असतो, तर 3 मिनिट नंतर पोलिसाने चोराला पकडले असं मला म्हणावं लागेल. काही अवघड नव्हत्या प्रश्नात, फक्त शब्दरचना बदलली होती. एक रेल्वे अगोदर निघाली, दुसरी रेल्वे नंतर निघाली, दोघं एकाच ठिकाणावरून निघाले, सारख्या वेळेस निघाले, अंतर दोघांमध्ये एवढं आहे, भेटतील किती वाजता. जसा तो प्रश्न होता ना तसाच हा प्रश्न आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदलली. कन्सेप्ट लक्षात ठेवायची, दोन्ही एकाच दिशेला जात आहे का विरुद्ध येत आहे, ह्या 2 गोष्टी व्यवस्थित पाहायच्या आणि आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा, राईट. तर हे डन झालं असेल अशी अपेक्षा आहे. 3 किलोमीटर राईट आहे. बघा असाच पुढचा प्रश्न सुद्धा जवळपास तसाच आहे, फक्त कसा बदलत जातो बघा. स्टेप बाय स्टेप कसे प्रश्न बदलत चालतो मी बघा. एक पोलीस 500 मीटर अंतरावरून एका चोराला पाहतो. असं गृहीत धरा मी चोर आहे, पोलीस असा लांब 500 मीटरवर आहे. तिथून त्यानं मला पाहिलं आणि पोलिसांना पाठलाग सुरू केला. केल्यावर का मी काय जागेवर थांबणार का? मी पण पळणं चालू करणार ना. पोलीस तिथून पळताना दिसला 500 मीटरवरून की मी माझ्या जागेवरून पळणं चालू करणार आहे, राईट. चोराचा वेग आहे 10 किलोमीटर पर आवर आणि पोलिसाचा वेग आहे 12 किलोमीटर पर आवर. पोलिसाचा वेग जास्त आहे माझ्यापेक्षा. चोर हा पकडला जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल? पहिल्यांदा त्याच्या अगोदर मला हे पाहावं लागेल की त्यानं नेमकं किती सेकंद धावला. काय पाहावं लागेल मला? किती वेळ धावला,
राईट. म्हणजे मी पहिल्यांदा काय शोधणार, चोर सुरुवातीला किती सेकंद धावतो, किती वेळ धावतो. सेकंदात बी असू शकते, मिनिटात पण असू शकते ना, वेळ धावतो. हे मी पहिल्यांदा सुरुवातीला पाहणार. मग मला पहिल्यांदा वेळ काढावी लागणार. तर वेळ काढण्यासाठी मागच्या प्रश्नात जसं केलं तसंच वेळ काढण्यासाठी आपण काय करणार आहोत सर, अंतर भागीला वेग. दोन वेग आहेत म्हणून वेगांची बेरीज करावी लागेल, सॉरी वजाबाकी करावी लागेल. सर वजाबाकी का बरं, कारण वेगांची दिशा कशी आहे, सारखी. जिकडं पोलीस चोर पळतोय तिकडंच पोलीसवाला पळतोय, सारखे म्हणून वेगांची वजाबाकी. राईट, वजा करणार आहात. बोला दोघांमध्ये अंतर किती मीटर आहे सर, 500 मीटरवरून पोलिसांना पाहिलं म्हणजे 500 मीटर अंतर आहे. राईट. वेगांची वजाबाकी, चोराचा वेग आहे 10, पोलिसाचा वेग आहे 12. दोघांची वजाबाकी करूयात. सर हा 12 किलोमीटर पर आवर, हा 10 किलोमीटर पर आवर. दोघांची वजाबाकी केली तर मला लगेच क्लिक झालं पाहिजे, परिवार वेगळा आहे. परिवार कसा आहे, वेगळा. राईट, बहुत भारी. मग सर परिवार वेगळा आहे तर आम्ही गुणिले कोण घेणार आहात, 18/5 घेऊन टाकलं सर. काटाकाटी करू, 500 भागाकारात कोण, 12तून 10 गेले कोण, 2 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर मध्ये आहे, मीटर मध्ये आहे म्हणून आम्ही 18/5 घेतलेत. काटाकाटी करत असताना आता स्मार्ट करा, 5 आणि 2चा गुणाकार केलाय, 5 आणि 2ची काटाकाटी नाही केली, गुणाकार केलाय. 5 दोन्ही 10, 10 वरचा 1 शून्य, हा 1 शून्य कट झाला. 18×5 90. राईट, 18×5 90 वरचा शून्य जशा तसा. म्हणजे 900 सेकंदानंतर पोलिसाने चोराला पकडले. किती सेकंदानंतर, 900 सेकंद. याचं मिनिटामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल करायचं तर नाही केलं तरी चालेल. 900 सेकंद नंतर पकडले असं म्हणावं लागेल. 900 सेकंद नंतर पकडले. आता 900 सेकंदानंतर जर पकडला असेल तर एक नॉर्मली गोष्ट विचार करा, म्हणजे 900 सेकंद पोलीसवाला पण पळाला, 900 सेकंद चोर सुद्धा पळाला. राईट. काय विचारलंय आपल्याला, चोर हा पकडल्या जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल. चोर हा पकडला जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल. आता चोराने 900 सेकंद अंतर 900 सेकंद पळाला. चोराचा ताशी वेग किती आहे सर, चोराचा ताशी वेग आहे 10 किलोमीटर पर आवर. अंतर बरोबर काय, वेळ गुणिला वेग. आवश्यकता असेल तर 5/18 येत असते, हा फॉर्म्युला लक्षात असेल. वेळ आपण सेकंदातच ठेवू, मिनिटामध्ये ठेवलं तरी काय अडचण नाही, सेकंदात ठेवू. किती सेकंद, 900 सेकंद. आणि वेग काय होता, चोराचा काढायचा म्हणून चोराचा वेग 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर. दोघांचा जर व्यवस्थित विचार केला, हे सर सेकंदात दिलं, हे किलोमीटर पर आवर मध्ये दिले, येणारं उत्तर मीटरमध्ये येणार. येणारं उत्तर कशामध्ये येणार, मीटरमध्ये. का बरं, कारण आपल्याला मध्यस्थी करायला कोण घ्यावं लागलं, 5/18. आणि या किलोमीटर पर आवरला 5/18 ने गुणल्यामुळं त्याचं रूपांतर झालं कशामध्ये, मीटर प्रति सेकंदमध्ये झालं. राईट, काटाकाटी करा, येणार उत्तर मीटरमध्ये येणार. 18×1 = 18, 18×5 = 90, वरचा शून्य जसा तसा. काय करू शकतो तर 5×5 = 25, 5×5 = 25. हा 1 शून्य आणि हा 1 शून्य, असे 2 शून्य टाकले म्हणजे 2500 मीटर चोर पळाला असेल. 2500 मीटर चोराने अंतर पार केले. चोराने पार केलेले अंतर बरोबर किती, 2500 मीटर. मीटर मीटर आहे का ऑप्शनमध्ये, आहे का, ऑप्शन सगळे किलोमीटर 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 आहे, किलोमीटर आहे. आणि मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये कन्सेप्ट समजून सांगला की मीटरचं किलोमीटरमध्ये जर करायचं असेल, मीटरचं किलोमीटरमध्ये जर करायचं असेल तर त्याला कितीने भाग द्यावा, 1000ने भाग द्यावा. मग 2500 मीटरला तुम्ही 1000 मीटरने भाग देणार आहात. 1000 मीटरने जर तुम्ही भाग दिला तर हे 2 शून्य तुमच्याकडले एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे 2.5 किलोमीटर. नाही तर 2500 मीटर म्हणजे 2.5 किलोमीटर असतं, 2.5 किलोमीटर असतं. हे तुम्ही असं डायरेक्ट नॉर्मली सुद्धा विचार केला तरी आन्सर सांगू शकता. म्हणजे तुमचा या प्रश्नाचा आन्सर लागेल ऑप्शन नंबर 4, 2.5 किलोमीटर हे माझा आन्सर लागेल. म्हणजे चोर जोपर्यंत पकडला जाईल तोपर्यंत त्यांनी 2.5 किलोमीटर अंतर पार केलं असेल. अजून जर तुम्ही थोडासा विचार केला, मी जर तुम्हाला विचारलं पोलिसाने किती अंतर पार केलं असेल, तर हे चोराला पकडलं 2.5 किलोमीटरवर, पण पोलिसांनी हे 500 जास्त कव्हर केलं ना. 500 जास्त कव्हर केलं म्हणजे हे 2.5 आणि हे 500 मीटर असं म्हणून 3000 झाले. 3000 म्हणजेच किती किलोमीटर, 3 किलोमीटर. पोलिसाने किती अंतर पार केले असं जर विचारलं असतं तर पोलिसाने पार केलेले अंतर 3 किलोमीटर झालं असतं. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे. राईट, डन आहे, डन आहे. तर हे डन झालं पाहिजे. मग आपण चोराने धावण्याची वेळ काढून घेतली, 900 सेकंद आली. मग सेकंदाला आपण या फॉर्म्युल्यात मांडून सुद्धा काढले. किंवा तुम्ही याला अजून एका पद्धतीने काढू शकता बरं का. तुम्ही 900 सेकंदाचं मिनिटात कन्वर्ट करा, 900 सेकंदाचं कशात कन्वर्ट करा, मिनिटामध्ये कन्वर्ट करा.
बसूल का इथंच करूयात, डायरेक्ट करूयात ना सर. 900 सेकंद म्हणजेच किती मिनिटं, त्याला आम्ही 60ने भाग देणार. 900ला तुम्ही जर 60ने भाग दिला, बघा व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. 900ला जर तुम्ही 60ने भाग दिला ते मिनिटात कन्वर्ट होईल. 0 कटला 15 सेकंड 90 मिनिट असतो, म्हणजे 15 मिनिटं म्हणावं लागेल. राईट. आता मला एक सांगा, चोराचा वेग किती आहे? 10 किलोमीटर पर आवर. सर तो 10 किलोमीटर जातोय पर आवर, म्हणजे तासाला म्हणजे 60 मिनिटाला. तो 60 मिनिटाला 10 जातोय, कारण चोराचा वेग 10 दिलाय बरं का, म्हणून 60 तासाला 10 म्हणून 60 मिनिटाला 10. मिनिटं खाली मिनिटं घ्या, 15 मिनिटात किती? 15 मिनिटात किती? तुम्ही असं जरी केलं चालेल तिथून समोर, पण ही वेळ काढणं आवश्यक आहे. ही वेळ काढणं आवश्यक आहे. चालतंय? डन आहे इथपर्यंत. तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणा केल्यावर किलोमीटरमध्ये आन्सर येणार आहे डायरेक्ट. याचा इकडं 10 गुणिले 15 भागिले कोण 60. काटाकाटी करा. 10 1 10 10 6 60. 6 ने 15ला भाग द्या. 6 1 6 6 2 12 उरले 3. 3ला भाग जात नाही, पॉईंट देणार. 3 वर 0 वाढवणार. 6 5 30. 2.5 किलोमीटर. बघा इकडून पण 2.5 किलोमीटर आलं, इकडे पण 2.5 किलोमीटर आला. तर दोन्हीपैकी कोणतीही पद्धत असू द्या. तुम्हाला वाटलं हे या फॉर्म्युला टाकून असं करतो आम्ही, तर असं करा. तुम्हाला वाटलं आम्ही असं करतो, तर असं करा. काही हरकत नाही. तुम्हाला 100% जमलं पाहिजे. जमलंच पाहिजे. जमतं का? एकदा कमेंट टाका फास्ट. कमेंट टाकायच्यात फास्ट. डन 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 डन. जमतंय. सगळ्या गोष्टींनी जमलं पाहिजे. पहिल्यांदा चोराने किती वेळ प्रवास केला ते पण पाहावं लागेल. नंतर ह्या गोष्टींनुसार आम्ही किलोमीटरमध्ये अंतर काढलं तेही पाहावं लागेल, आणि नंतर हेही काढावं लागेल. हे तर झालं, पण इथून पुढचा प्रश्न याच्यापेक्षा भारी आहे. मग तर अजून मजा येणार आहे. चालतंय? चालायचं? चला पहा. बरं हे थोड्या वेळाने घेतो. हे घेऊयात अगोदर. सेम तोच आहे का रे? हां तेच आहे. तोच आहे. नकोय. हां हा बघूयात. काय म्हणतोय? 400 मीटर अंतरावर पोलिसाने चोराला थांबवले. 400 मीटर अंतरावर पोलिसाने चोराला थांबवले. त्यावेळी चोराने पळायला सुरुवात केली. चोराचा वेग ताशी 10 किलोमीटर पर आवर होता, आणि पोलिसाचा वेग 15 किलोमीटर पर आवर असल्यात असे गृहीत धरल्यास पकडले. जाण्यापूर्वी चोराने किती अंतर पार केले असेल? सेम प्रश्न मागच्या प्रश्नासारखा असाच प्रश्न टॅक्स असिस्टंटला विचारला. राईट. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021ला विचारला. काही वेगळं टेन्शन घेऊ नका, आहे ना. आपण पहिल्यांदा सर तुम्ही म्हणले त्या पद्धतीने आपण काय काढूयात? चोराने किती वेळ पळाला असेल? चोराने सुरुवातीला वेळ काढतोय आपण. वेळ काढतोय. चोराने सुरुवातीला किती वेळ प्रवास केला? किती वेळ पळाला? वेळ काढतोय राजांनो. वेळ पळाला. चोराने सुरुवातीला किती वेळ पळाला हे आपण पहिल्यांदा शोधणार आहोत. मग सर वेळ काढायचा आहे, तर वेळेचा फॉर्म्युला काय सर? वेळेचा फॉर्म्युला अंतर. 2 वेग दिलेत आणि दोघांची दिशा समान आहे. जिकडे चोर पळतोय तिकडेच पोलीस पळणार आहे. दोघांची दिशा समान आहे, म्हणून वेगांची काय करणार आहात? वजाबाकी. वेगाची वजाबाकी करावी. चला काढणं चालू करा. सर पोलीस आणि चोर यांच्यामध्ये किती मीटरचं अंतर आहे? 400 मीटरचं अंतर आहे राजांनो. बघा लिहून टाकूयात. सर 400 मीटरचं अंतर आहे, आणि वेगांची वजाबाकी, तर पोलिसाचा वेग आहे 15, चोराचा वेग आहे 10. वेगांची वजाबाकी करून घेत. राईट. 15 - 10 किलोमीटर पर आवर मध्ये ना. हा पण किलोमीटर पर आवर आहे, हा पण किलोमीटर पर आवर आहे. मायनस केल्यावर जे येणार आहे ते सुद्धा किलोमीटर पर आवर मध्ये येणार, वेगळं येणार नाही. हे मीटरमध्ये, हे किलोमीटर पर आवर मध्ये येणार. म्हणजे मध्यस्थी करायला कोण लागेल? 18/5 घ्यावं लागेल, म्हणजे घ्यावंच लागेल. का घ्यायचं का नाही घ्यायचं हे मागच्या व्हिडिओवरून तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल अशी अपेक्षाच आहे 100% ना. राईट. वजाबाकी करणं चालू करा. सर हे 400 जसे असतसे 15तून 10 गेले, राहिले किती? 5 गुणिला कोण? 18/5. चला काटाकाटी करूयात. 5 1 5 5 48 वरचा 0 जशास तसा. पुन्हा 5 1 5 16 85 म्हणत असतो 16, म्हणजे 16 गुणिले 18. या दोघांच्या गुणाकारा एवढं सेकंद. तेव्हा दोघांच्या गुणाकारा एवढं सेकंद त्याने अंतर पार केलं असेल. 18 पंच 90, 18 सक 108, 18 सक 108 8 हातच्याले 10, 18 1 18 288, म्हणजे 288 सेकंद तो पळाला असेल. कोण पळाला असेल? चोर पळाला असेल राजानो. चोर किती सेकंद पळाला? 288 सेकंद चोर पळाला असं मला म्हणावं लागेल. राईट. चोर 288 सेकंद पळाला, नंतर पोलिसांना त्याला पकडून घेतले.
आता मला एवढं सांगा, नॉर्मली थिंकिंग प्रोसेसचा विचार करा. आपल्याला काय विचारले बघा, चोर किती अंतर पळाला असेल. आता इथं विचारलंय अंतर. मग नॉर्मली एक बेसिक गोष्टीचा प्रश्न करा ना. एक व्यक्ती 288 सेकंद पळतो आणि त्याचा वेग आहे 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर पूर्ण प्रॉपरली होतं. 288 सेकंद पळतो, त्याचा वेग आहे 10 किलोमीटर पर आवर प्रति तास. तर त्याने किती अंतर पार केलं असेल. नॉर्मली विचार करूयात. अंतर काढायचे वेळ गुणिला वेग. वेळ आहे सेकंदामध्ये, वेग आहे किलोमीटर पर आवरमध्ये. दोघांचा परिमाप वेगळा वेगळा आहे. फॅमिली वेगळी आहे. फॅमिली वेगळी असेल तर मी याला गुणिले कोण करणार आहे, 5/18 करणार आहे. अंतराचा फॉर्म्युला आहे म्हणून. डायरेक्ट डन झालं पाहिजे, क्लिकच झालं पाहिजे की अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो म्हणून. राईट. काटाकाटी करणं चालू करत. काटाकाटी बघा सर, 18 × 18, 18 भाग जाईल ना, हो जातोय. 18 × 18, 28 मधले 18 गेले, उरले 10, झाले 108. 18 × 5 = 90, 18 सख्ख 108. कोण कोण राहिले, 16 गुणिले 10 गुणिले इथं कोण राहिले 5. 16 × 5 = 80. 80 गुणिले जर 10 केले तर हा वरचा शून्य जसा तसा, आणि हे मीटरमध्ये येणार आहे. कशामुळे मीटरमध्ये, कारण हे गुणिले केले म्हणून. तर चोराने किती अंतर पार केलं असेल, तर 800 मीटर अंतर पार केलं असेल. 800 मीटर अंतर पार केलं असेल आणि 800 मीटर अंतर पार केलं असेल असं मला म्हणावं लागतंय. इथं थंब टाका. डन झालं का रे राजन. 800 मीटर आहे का ऑप्शनमध्ये, येस 800 मीटर अंतर. राईट. परत सांगतो, लक्ष देऊन ऐकायचं आहे. पहिल्यांदा आपण वेळ काढणार आहोत की चोर किती वेळ पळाला ते पहिल्यांदा आपण काढणार आहोत. राईट. पहिल्यांदा चोर किती वेळ पळाला ते पाहायचं असेल. वेळ बरोबर अंतर भागीला वेगांची वजाबाकी. वेगांची वजाबाकी का, कारण दोघं एकाच दिशेने आहेत म्हणून. दोघांमध्ये 400 मीटरचं अंतर होतं म्हणून 400 जसे असं तसं वेगांची वजाबाकी 15 - 10. हे वरचं मीटरमध्ये आहे आणि वेग हा किलोमीटर पर आवरमध्ये आहे. दोघांचा परिवार वेगवेगळा आहे म्हणून आपल्याला गुणिले 18/5 घ्यावंच लागणार आहे. 400 भागाकारात कोण करणार, 5 गुणिले कोण 18/5. राईट. काटाकाटी जर केली 288 सेकंद भेटले, म्हणजे चोर किती वेळ पळाला तर 288 सेकंदच पळाला. तुम्हाला विचारलं पोलीस किती वेळ पळाला, तर पोलीस सुद्धा 288 सेकंदच पळणार ना. पोलीस काय वेगळं थोडी पळणार आहे. दोघं एकाच टायमाला निघणार, फक्त तो 400 मीटर समोरून निघणार, हा 400 मीटर मागून निघणार. 88 सेकंदच पळणार, 288 सेकंद. आता चोर जेवढा वेळ पळाला त्या वेळेला आपल्याला त्याच्या स्पीडनं गुणावं लागेल. स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये आहे, वेळ सेकंदामध्ये आहे म्हणून गुणिले 5/18 घ्यावंच लागणार आहे. गेले काटाकाटी केले 800 मीटर आले, म्हणजे चोर हा 800 मीटर पळाला आहे असं म्हणावं लागेल. पण पोलीस 800 नाही पळणार. पोलीस ऑलरेडी 400 मागून पळाला होता. हे 400 पण कव्हर केलं आणि हे 800 पण कव्हर केलं, म्हणजे 1200 मीटर पोलीस पळाला. राईट. हे जे 1200 दिसते ना, हे 1200 मीटर, हे 1200 मीटर कोण पळाला असेल, पोलीस पळाला असेल. पोलीस जर विचारला असता तर मला हे आन्सर लिहावं लागलं असतं. ते 400 आणि हे 800 दोन्ही मिळून 1200 असं लिहावं लागलं असतं जर विचारलं असतं तर. जर आणि तरची गोष्ट आहे. राईट. डन असेल अशी अपेक्षा. मला एक भारी प्रश्न घ्यायचा आहे, हा नंतर घेतोय. पहिल्यांदा त्या प्रश्नाकडे चालतोय. बघा बघा बघा, एक नंबर प्रश्न आहे, एक नंबर प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही पाहूनच थकीत होऊन जाल. प्रॉपर आणि 100% लक्ष देऊन बघायचं आहे. नाही जमलं, नाही लक्षात आलं तर परत आपला व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. राईट. रिवाइज करून पाहिलं तरी चालेल, सध्या नाही. राईट. पहिल्यांदा प्रॉपर लक्ष देऊन ऐका, कारण सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगत जाणं आवश्यक आहे. एक्सप्लेनेशन थोडंसं मोठं होणार आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. असे प्रश्न जमले पाहिजे असं गृहीत धरायचं. राईट. चोराने 250 मीटर अंतर असलेली पोलीस व्हॅन 36 किलोमीटर पर आवर वेगाने त्याच्याकडे येताना पाहिली. म्हणजे पोलिसाच्या व्हॅनची स्पीड आहे 36 किलोमीटर पर आवर. व्हॅनमधून पोलिसाने त्याच्याकडे येत आहे हे समजण्यास त्याला 5 सेकंद लागले. म्हणजे 5 सेकंदापर्यंत फक्त चोरच पळत होता. 5 सेकंदापर्यंत पोलिसच पळत होते. 5 सेकंदामध्ये पोलिसाने पार केलेले अंतर काढूत अगोदर. लक्ष देणे घ्यायचे. आता थोडंसं येऊन जाईल आन्सर. पोलिसाने 5 सेकंदात पार केलेले अंतर. मग पोलीस व्हॅनचं स्पीड अंतर काढायचं आपल्याला. अंतराचा फॉर्म्युला असतो वेळ गुणिला वेग. वेळ आहे 5 सेकंदाची. किती सेकंदाची आहे, 5 सेकंदाची. लक्ष देणे, वेळ आहे 5 सेकंदाची. त्यांची स्पीड आहे 36 किलोमीटर पर आवर. दोघांचा परिवार वेगळा आहे, हे किलोमीटर पर आवर आहे, हे सेकंदमध्ये आहे. म्हणून अंतराच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण 5/18 घेत असतो. राईट. हे पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. 18 × 2 = 36, 5 × 2 = 10, 10 × 5 = 50. म्हणजे 50 मीटर अंतर कव्हर केलं. किती अंतर कव्हर केलं, 50 मीटर अंतर कव्हर केलं. हे तर आपण इथपर्यंत जर केलं होतं, 50 मीटर अंतर कव्हर केलं तर मला इथंच घेऊ बरं. 250 मधलं 50 मीटर अंतर कव्हर केलं. म्हणजे आता अंतर त्या दोघांमध्ये राहिले 200 मीटर अंतर राहिले दोघांमध्ये. 200 मीटर अंतर दोघांमध्ये आहे.
दोघांमध्ये आहे. 200 मीटर अंतर पोलीस आणि चोरामध्ये आहे. राईट. 5 सेकंदानंतर चोराला कळलं आणि तो पळायला चालू केला. तो पळाला किती ना, 54 किलोमीटर पर आवर ना. पोलिसापासून दूर जाऊ लागला, पण पोलीस पण त्याच्या मागे पळणार ना. 5 सेकंदानंतर कळालं की तो चोर आहे, पण चोर चोराचं पळणं चालू ठेवणार, पोलीस पोलिसाच्या स्पीडने येणं चालू ठेवणार. किती सेकंदापर्यंत? 10 सेकंदापर्यंत. इथून गोष्ट पुढची लक्षात असू द्या. परत स्टोरी सांगतो. समजा मी चोर आहे, तिकडून पोलीस आहेत, पोलीस येताना मी पाहिलं, पण मला 5 सेकंदापर्यंत काही कळालंच नाही की काय करावं. तर पण पोलिसांना 5 सेकंदात किती अंतर पार केलं? 50 मीटर अंतर पार केलं. म्हणजे आता पोलीस आणि माझ्यामध्ये 200 मीटरचं अंतर आहे. मग मी माझं पळणं चालू करणार आहे. राईट. मी माझं पळणं चालू करणार. पोलिसाला काही माहित नाही, पोलिसाला नॉर्मली वाटलं पोलिसांचा 10 सेकंद प्रवास करणार, मी माझं 10 सेकंद प्रवास करणार. म्हणजे दोघं जणांनी 10-10 सेकंद प्रवास केलाय. दोघांनी 10 सेकंद प्रवास केला असेल तर पहिल्यांदा आपण इकडे साईडला काढून घेऊ. चोराने 10 सेकंदात पार केलेलं अंतर, सध्या तर 200 मीटर आहे ना. चोराने 10 सेकंदात पार केलेले अंतर, चोराने 10 सेकंदात किती अंतर पार केलं असेल हे पाहायचं असेल तर अंतराचा फॉर्म्युला फास्ट करूत काटाकाटी. 10 सेकंद गुणिले चोराची स्पीड काय होती? 54. चोराला कळालं होतं ना, पोलीस मागे लागले. चोरानं 54 किलोमीटर पर आवर गेलाय. 54 गुणिले कोण येणार आहे? 5/18. राईट. 18 × 1 = 18, 18 × 3 = 54, 5 × 15, 15 × 10 केले 150. म्हणजे चोरानं 150 मीटर अंतर पार केलं, पण पोलीसवाले तोपर्यंत त्यांच्या संथ गतीनं किती ना 36 न जाऊ लागले. तर ते 36 न किती अंतर पार करतील? म्हणजे पोलिसाने पार केलेलं अंतर पाहतो. पोलिसाने 10 सेकंदात पार केलेले अंतरच काढायचंय ना. अंतर बरोबर पोलिसाचं अंतर काढायचंय. त्यानं 10 सेकंद प्रवास केला, स्पीड होती 36 आणि गुणिले 5/18 करावं लागणार. 18 × 1 = 18, 18 × 2 = 36, 5 × 2 = 10, 10 × 10 = 100. म्हणजे पोलीस सुद्धा 100 मीटर अंतर येणार आहेत. राईट. म्हणजे चोर पुन्हा 150 जाणार, पण पोलिसांना 100 कव्हर करणार. पोलिसांना पुन्हा 100 कव्हर केलंय. म्हणजे चोर किती पुढे गेलाय? तर 50 पुढे गेलाय. चोर किती पुढे गेलाय? तर 50 पुढे गेला. पहिल्यांदा अंतरात फरक कितीचा होता? सर 200 मीटरचा होता. हा 150 गेला आणि हा 100 आलाय. म्हणजे तरीही 50चा फरक आहे. म्हणजे हे 200 अजून 50चा फरक, याचा अर्थ 250 मीटरचा फरक पडलाय. परत सांगतो, लक्ष देणे का. ऑलरेडी दोघांमध्ये 200चा फरक आहे. हा इथं ऑलरेडी दोघांमध्ये 200चा फरक आहे. इथून चोरानं स्पीड वाढवली. हा चोर आहे. इथून चोरानं स्पीड वाढवली आणि तो पळणं चालू करणार, तोपर्यंत पोलीस आपल्या स्पीडने येणार. हा इथून 150 जाणार, 200 फरक होता. इथून 150 गेला, पण हे अजून 100 समोर आले. हा 150 गेला, याचा आता 50 जास्त गेला. जो फरक 200चा होता तो फरक 50 ने वाढलाय. म्हणजे आता 250 फरक झालाय. किती फरक झालाय? 250 मीटरचा फरक झालाय. म्हणजे दोघांमध्ये 250 मीटर अंतर आहे आणि पोलिसांना कळालं की तोच चोर आहे जो पळतोय तो. हेच मग आम्हाला काढावं लागेल की त्यांनी आता वेग वाढवला. या 250ला कव्हर करायचंय. त्यांनी वेग केला 72 किलोमीटर पर आवर. चोराचा वेग होता 54. म्हणजे एकाच दिशेने चाललाय म्हणून मायनस. अंतर भागीला वेग. दोघांमध्ये अंतर आहे 250, वेग आहे 72 - 54 गुणिले कोण 18/5. चला करूयात. 250 72 मधून 54 गेले, राहिले 18 गुणिले कोण 18/5. हे 18 आणि हे 18 कटले. 5 × 5 = 25, वरचा 0 जशाच तसा. म्हणजे 50 सेकंदानंतर पकडले. राईट. पण 50 सेकंदानंतर पकडले असेल तर ते कधी पकडले? ज्यावेळेस तो समोर पळाला होता तेव्हा. आपल्याला विचारले चोराने पोलिसांना पाहिल्यानंतर किती कालावधीत पोलिसांनी त्याला पकडले. चोरानं तर स्टार्टिंगलाच पाहिलं होतं ना. म्हणजे किती वेळ प्रवास केला? तर प्रवास हा 5 सेकंद. पहिले 5 सेकंद, नंतर परत 10 सेकंद दोघांनी सुद्धा प्रवास केलाय. हे 10 सेकंद, 5 सेकंद आणि 50 सेकंद टोटल प्रवास. पहिला चोराचा 5 सेकंदाचा प्रवास, नंतर दोघांचा 10 सेकंदाचा प्रवास आणि नंतर नंतर परत दोघांचा 50 सेकंद प्रवास. राईट. हा जो पहिला प्रवास आहे, हा पहिला प्रवास फक्त पोलिसाचा आहे ना. तोपर्यंत चोराला काहीच कळालं नाही ना. पोलीस पहिले 5 सेकंद फक्त पोलीस होते. नंतर पोलीस प्लस चोर दोघं बी पळाले.
आणि नंतर तिथून पुढे सुद्धा पोलीस प्लस चोर दोघंही पळाले. फक्त इथं स्पीड वेगवेगळी होती. 50, 10, 60 आणि 65 असं पद्धतीने माझं 65 आन्सर लागेल राजनो. अरे बापरे सर्वांना, चोर पोलिसाच्या नादात आम्ही चोर पोलिसाच्या ऐवजी चोरच व्हावं काय असं वाटतंय. असं झालं आहे ना. डन झालं का बोला एकदा, डन झालं का बोला. बरं आहे, चालतंय. चला थांबत भेटत उद्याला. सर्वांना जय हिंद, गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद.